वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा 2025 साठी जाहिरात आलेली आहे आणि त्याचे अर्ज करण्याची प्रोसिजर 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दरम्यान हे अर्ज सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये केवळ 4 पदांचा उल्लेख केलेला आहे. लिपिक असेल, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि कर सहाय्यक. यामध्ये सर्वाधिक जागा लिपिकच्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मुद्रांकच्या 316 इतक्या जागा आलेल्या आहेत. आता 32 विभागापैकी केवळ 11च विभागांनी मागणीपत्र पाठवलेलं आहे आणि त्यामधून ह्या 852 जागा आलेल्या आहेत. त्यामुळं इथं आणि आयोगानं त्यामध्ये जाहिरातीमध्ये पण सांगितलेलं आहे, की आगामी काळात संबंधित विभागाकडून सुधारित पदसंख्या येऊ शकते. मागणीपत्र थोडक्यात यामध्ये ॲड होऊ शकतं. आता या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी लागणारी जी कागदपत्र आहेत, ती ऑलरेडी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही थेट अर्ज करू शकता. कारण ग्रुप बीचा नुकताच आपण अर्ज सादर केलेला आहे आणि त्यासाठी जर तुम्ही ती प्रोफाईल अपडेट केलेली असेल, तर नव्यानं अपडेट करण्याची आवश्यकता नाही. परंतु ग्रुप बीचा फॉर्म सुद्धा तुम्ही नॉन क्रिमिनल वगैरे तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि आता नव्यानं तुमच्याकडे ते प्राप्त झालं असेल, तर तुम्ही प्रोफाईल एडिट करून त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फिलअप करा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज सादर करा. जर ऑलरेडी तुमची प्रोफाईल अपडेटेड असेल, तर नव्यानं अपडेट करण्याची आवश्यकता नाही. नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे 2025-26 या आर्थिक वर्षातील आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे कोणाकडे ऑलरेडी काढलेलं असेल, तर आता नव्यानं काढण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही आता 31/3/2026 या तारखेपर्यंत तुम्ही हे प्रमाणपत्र जरी उपलब्ध करून घेतलं तरी चालू शकतं. अर्ज करण्यासाठी काही अडचणी येत नाहीत. कंबाईन ग्रुप सी 2025 चा अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एन-सी-एल आहे किंवा काही उमेदवार हे ई-डब्ल्यू-एसमधून फॉर्म भरणार असतील. तर एन-सी-एल किंवा ई-डब्ल्यू-एस याच्यासाठी त्यांनी आर्थिक वर्ष दिलेलं आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. तर ज्या उमेदवाराकडे हे प्रमाणपत्र नसणार आहे सध्या, त्या उमेदवारांनी 31/3/2026 पर्यंत जरी हे प्रमाणपत्र प्राप्त केलं, तरी काही अडचण नाही. कारण राज्य शासनाच्या एका शासन निर्णयान्वये त्यांनी सांगितलेलं आहे, की त्या आर्थिक वर्षातलं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तुम्ही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसलं तरी काहीही हरकत नाही. परंतु आता काही उमेदवारांना नॉन क्रिमिलियरची अट काढून टाकलेली आहे. त्यामध्ये फिमेल येतात. ज्या खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या महिला आहेत, त्यांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त असलं, तरी त्यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही. त्यांना तरी देखील 30% या ज्या जागा आहेत, अराखीव प्रवर्गासाठी, त्या महिलांना निश्चितपणे मिळणार आहेत. म्हणजे ज्या महिलांकडे नॉन क्रिमिलियर नाही, त्यांना 30% चा लाभ अवश्य मिळणार आहे. परंतु जर नॉन क्रिमिलियर असेल, तर त्यांना स्वतःच्या कॅटेगरीच्या सुद्धा जागा मिळत असतात. त्यामुळं विशेष करून ज्या कॅटेगरीमध्ये महिला आहेत, त्यांनी आपल्या कॅटेगरीमधून अर्ज सादर करावा आणि नॉन क्रिमिलियरला येस करावं आणि ते प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियरचं हे 25-26 या आर्थिक वर्षाचं उपलब्ध करून घ्यावं. निश्चितपणे दोन्ही जागांचा तुम्हाला फायदा होईल. बरेचसे उमेदवार काय करतात, की आपलं नॉन क्रिमिलियर हे वेळेत मिळत नाही, म्हणून ओपनमधून अर्ज सादर करतात आणि काही उमेदवारांची अशी पण अडचण असते, की आता सध्या कास्टला जागा नाही, म्हणून ओपनमधूनच अर्ज करूया. तर असं अजिबात करू नका. कास्टमध्ये असा किंवा ओपनमध्ये असा, ओपनच्या निश्चितपणे जागा मिळणारच आहेत. जर कास्टमध्ये असून देखील तुम्ही कास्टला जर नो केलं, नॉन क्रिमिलियरला नो केलं, तर तुम्हाला तुमच्या कास्टची जागा मिळणार नाही. त्यामुळं अर्ज सादर करत असताना नेहमी कास्टला जागा नसली तरी कास्टमधूनच अर्ज सादर करायचा आहे. तर 4 जानेवारी 2026 ला ही परीक्षा आहे. ग्रुप बी 21 डिसेंबर, ग्रुप सी 4 जानेवारी 2026 आणि राज्यसेवा ही 9 नोव्हेंबर 2025 अशा पद्धतीनं ह्या परीक्षा अरेंज केलेल्या आहेत. कंबाईन ग्रुप सीमध्ये टॅक्स असिस्टंटला सुद्धा 73 जागा आहेत. आगामी काळात यामध्ये जर बदल होणार असेल, तर निश्चितपणे आयोग सिद्धीपत्रक काढून पूर्व परीक्षाचा निकाल लागण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी अपडेट होतील. 32 विभागापैकी 11 विभागांचंच हे मागणीपत्र आहे. त्यामुळं यामध्ये बदल होण्याची शक्यता निश्चित आहे. अर्ज करण्यासाठी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. आपल्या महास्पर्धा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.